सर प्लीज हो देशमुख सर प्लीज सर प्लीज सर हात जोडतो सर आम्हाला काय नाही आम्हाला अटक करा सर होणारा हा संपूर्ण त्रास आणि याच्यामुळे वाढत असलेले अपघात इथं शेकडोनी जाणारे आज जीव या विरोधात आज आम्ही हा हायवे बंद करतोय। या सगळ्या गोष्टीचा पूर्ण पोलिसांनी तुम्हाला अडवलेलं आहे। आम्ही हायवे बंद करतोय। आम्हाला हायवे खोदायचा, आम्हाला हायवे आम्हाला बंद करायचा आहे। लक्ष्मीनारायण ब्रिज ते नवले ब्रिज हा तीव्र उतार हा कमी करण्यासाठी नरे गावातील जे नागरिक आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत। नवले मालिकाच्या अपघातांची मालिका गेले वर्षभर सातत्याने पाहायला मिळाली। मागच्या महिन्यात देखील जो मोठा अपघात झाला त्याच्यामध्ये 8 ते 10 जणांचा बळी गेला, त्याच्यावरून हे सगळं रण टापलं आणि आता राज्यामध्ये देखील अधिवेशन आहे, केंद्रामध्ये देखील अधिवेशन आहे आणि हा रस्त्याचा तीव्र उतार जो आहे कमी करावा, येथील अपघातांची मालिका कमी व्हावी यासाठी नरेकर जे आहेत ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि आज त्यांनी नवले ब्रिज ते स्वामीनारायण मंदिर हे सगळं खोदून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना सगळं ताब्यात घेतलेत आणि आज मंत्र्यांनी याबाबत खरंच विचार करावा, ही लक्षवेधी लावावी। एक तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहिष्णू आमदार असेल, एक तरी देशामध्ये सहिष्णू खासदार असेल की ज्यांनी आमचं या संपूर्ण आम्ही अटक करण्यासाठी आलो होतो, अटक होण्यासाठीच आलो होतो। नवले ब्रिजचं जे आहे सगळं जो आहे खोदण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी तो प्रयत्न जसा हाणून पाडलेला आहे। त्यांनी यमाचा सापळा देखील इथं आणलेला, JCBच्या रूपामध्ये त्यांनी यमाचा सापळा जो आहे तो तयार करून नवले ब्रिजच्या अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रयत्न केला होता। मात्र ज्यावेळेस मागच्या महिन्यामध्ये अपघात झाला त्यावेळेस संपूर्ण इथं सगळे हायवेचे जे कर्मचारी असतील किंवा संबंधित जे कर्मचारी आहेत प्रशासनाच्या येऊन त्यांनी पाहणी केली। पाहणी केल्यानंतर एक वेगमर्यादा निश्चित करण्यात आली, 30 वेगमर्यादा करण्यात निश्चित आली। जवळपास अनेक लाखाहून आणि कोटींचा दंड देखील या ठिकाणी वसूल करण्यात आला। मात्र 30ची वेगमर्यादा ही आठवड्यापर्यंत हटवून 40ची वेगमर्यादा ही करण्यात आली आणि जो काही दंड आहे त्याची देखील वाढ करण्यात आली। मात्र हे ठोस उपाययोजना नाहीत, वाहनं देखील जे आहेत न्यूट्रल करून सरळ येतात, लोडेड वाहनं असतात, त्यामुळे ते कंट्रोल करणं अशक्य असतं आणि हा तीव्र उतार कमी करण्यासाठी प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे, कारण वर्षभरामध्ये जवळपास 300 ते 400हून लोकांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे आणि हे सर्व कुठेतरी थांबावं यासाठी आज हे मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात आलं। ज्यावेळेस मोठा अपघात घडला त्यावेळेस याच ठिकाणी त्यांचा दशक्रियाविधी देखील करण्यात आला, तो देखील मुद्दा गाजला होता। मात्र अधिवेशनाच्या काळामध्ये याच्यावरती काहीतरी तोडगा निघावा, काहीतरी मार्ग निघावा यासाठी हे सर्व नरेकर जे आहेत ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला एकत्र आल्यानं पाहायला मिळत आहेत।